मानसी पाणी घे रे. हो घेत्या. हे घे. मयुरी मयुरी गेली इकडं. तिचा भाऊ आला होता ना, तर तो तिला घेऊन गेला. अचानक कसं काय? काहीतरी काम होतं कॉलेजचं, त्यासाठी घेऊन गेला. पण परत येणार आहे ती. येणारच आहे ती परत. तिच्या आणि काही दिवस ती राहिली ना, तर नाही कधी सवय झाली नाही का, बरं वाटलं जरा ती आहे म्हणून. येईल ती परत. तेवढीच तिची करमणूक होती बस. काय मला वाटलं खाली येशील का ना वावरात आंब्याची आळी करायला. घरातलं काम करताच थकले, त्याच्यामुळे मग आलेच नाही खाली. पण येणार आहे मी, दुपारी येणार. थोड्या वेळाने जाऊ. हा थोड्या वेळाने जाऊ. ऊन उतरून द्या, ऊन उतरलं जाऊ. थोड्या वेळ मग जाऊ. अरे सॉरी, ते म्हणजे नाही का 4 नंतर ऊन उतरत ना, त्यावेळेस जाऊ मग. तुम्हाला जेवायला बिवायला काही देऊ का? नाही आता भूक नाही. थोडं थांबतो. करू. मी काय करते, बाहेरची कामं बघते. मयुरी गेली ना आता. मग आहे ना. हा गेली. मग काय कुठं काय? अहो असं बघू नका बरं का. आयुष्य मला लाज वाटते. मयुरी गेली आहे, पण ती येणार आहे परत. आता तर गेलेली आहे सध्या. हा मग गेली ती सध्या. मग काय म्हणायचंय तुम्हाला? पुढचं प्लॅनिंग केलं असतं मग. कसलं प्लॅनिंग? हे बघा, आपलं काय ठरलेलं आहे, हे सगळ्या गोष्टी सेटल झाल्याशिवाय आपण पुढचं पाऊल घेणार नाही. मग माहितीये नाही तुम्हाला कंट्रोल होत नाही, मला कंट्रोल होत. बट काय नाही की आपल्याला थोड्याशा काही गोष्टी म्हणजे असं मिळवायच्या असतील ना, तर काही गोष्टी थोड्याशा टाळावं पण लागतील. उगाचच आपण सगळ्या गोष्टी करून बसायचो आणि परत एक जीव निर्माण झाला पोटामध्ये, तर परत मग त्याचं कसं, म्हणजे आपण जी परिस्थिती पाहिली त्याला तीच परिस्थितीत हे करायचं का? नाही तरी पण तुला एक सरप्राईज आहे. काय सरप्राईज आहे? तो जीव आले काय अडचण नाही. काय आपल्यामध्ये ना एक जीव आला तरी काय अडचण नाहीये. एक सरप्राईज आहे मोठं. अच्छा, म्हणजे काय म्हणायचं काय मला नाही समजलं. तू कळण थोड्या वेळात. हा खरंच? हा समर्थन ते आले का हा मग कळेल तुला काय सरप्राईज आहे ते. म्हणजे जे माझ्या मनात चालू आहे ते तर नसणार ना? काय तुझ्या मनात? माझ्या मनात तर खूप काही आहे ना. हा, एकदा का आपलं स्वप्न पूर्ण झालं ना, तर आई वडील पण मला स्वीकारतील. स्वप्नच पूर्ण झालं. आणि आई तुमची आई बाबा ते सगळे तर येतील ना. मग हा सगळे येतील. स्वप्न पूर्ण करायचं म्हणून तर मग हे पण स्वप्न पूर्ण करावं लागेल ना. काय तुमचं दिवसा ढवळ्या काय पण दार बी उघडे. लग्न कशासाठी केलं? लग्न मला माहिती आहे. लग्न काय फक्त यासाठी नसतं, बाकीचा पण प्रपंच असतो. पण ठीक आहे, जर तुमचीच इच्छा असेल तर मी काहीच बोलणार नाही. दार तर लावता. बघितलं होतं. मोबाईल बघून काय थांबू आता, साडी सुरू आता काय पागल वहिनी. जाऊन द्या मला. अहो सोडा ना मला, असं काय करताय? जाऊन द्या मला, आता पाच झालं तुमचं चावटपणा. तर आवडून द्या मला काम आता.
तुमचं तर बाय. कामं नाही करायची का तुम्ही? काय कामं नाही करायची का तुम्ही? करायची इच्छाच होत नाहीये. नाही ना? लय मोठे कामं केले काय ना? जरा जास्तच मोठे केले. अगं काय केलं? काय नाही, जरा बरं नाही वाटत ते. थोडी आराम करायची. काय झालं, पाणी बिन द्यायचं? हा ना ना थोडं. करतो. आराम कर, तो मी थोडी काम करतो बाहेर. घे झोप. खरंच किती काळजी करतात ना माझी प्रत्येक गोष्ट. खरंच असं नवरा भेटायला ना खूप नशीब लागतं. आणि माझं नशीब खूप मोठं आहे की मला असं नवरा भेटलाय. थोडासा आराम कर. राहायला संसार म्हणजे लई चांगलं दिसतं.
समर्थन ते कधी येते काय माहिती. घर बघायला जायचं तिला नाही कळलं पाहिजे तिला सरप्राईज द्यायचं बाबा. समर्थ काळ येईना पण लवकर तिच्या अक्षला पण बोलिलेलं आहे दोघं येईना घर बघायला घरात मी जाऊ काय नाही एकटा तिथं ऐका नाही बघत त्यांना एकदा फोन करून बघत मी हे कवायची घेतात का मी कधी या काय समजते फोन टायमाला उचललाय असं कधी झालंच नाही. हे नाही होती अक्षर लागलं